आल्यानंतर नाही घावलं, पैसे घेतलेत आणि डायरेक्ट माझ्या भावाचं इथं डोकं आलं आजू काही म्हणून आणि डायरेक्ट इथनं नेलं. मग माझी बहीण तीन कधी अडवायला लागली तिथं व्हिडिओ तीन तयार करताना माझ्या बहिणीसने ते मारलं गळ्यातलं कधी पहिले मंगळसूत्र ओढले डायरेक्ट. मी म्हटलं का नाही तुला काय कळतंय, नाही तर तुला पण आत टाकी शाहपुरी पोलिसांनी हा धमकी देऊन कधी आम्हाला बाहेर काढलं. भांडणं केलं तर एक जण सांगतोय, एक जण म्हणतोय लॉबिंग केलंय, एक जण म्हणतोय चेन मॅचिंग केलंय. अहो 5 जण तुम्ही 5 गोष्टी सांगायला लागल्यावर आम्ही नासमज माणूस, एकटा माणूस, आम्ही काय विचार करणार. मी गेलो तर व्हिडिओ करत होतो, तुम्हाला त्या पोलिसांनी असं धरला आणि केस धरून बाहेर टाकला. कोल्हापूरमधील एका युवकाचा 3 ते 4 दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात कर्नाटक पोलिसांनी अटक केलेली आणि त्या गुन्ह्याचा तपास म्हणून कोल्हापुरातील शिवाजी पार्क या एरियात येऊन तो तपास करत होता. आणि ते तपास करत असताना या घरी सदरच्या घरी आलेले आणि हे प्रत्यक्षदर्शनी हे दादा आहेत. दादा काय झालेलं नेमकं, काय घडलेलं नेमकं कन्या डायरेक्ट इथनं दादाला घेणे सगळेजण येऊन पकडून नेले. मग इथं आम्हाला सांगितलेलं दादा म्हणजे पण आरोपी. मग त्याला पकडून नेल्यानंतर आम्हाला पण माहित नव्हतं काय झालं. मग आम्ही पण त्यांच्या मागं गेलो, पाठोपाठ गेलो. मग मागे गेल्यानंतर तिथं आम्ही रात्री 12:30ला आम्ही तेच झालो. तेच झाल्यानंतर तिथं आम्ही विचारलो की कोल्हापुरामधनं एका आरोपीला आणले काय. मग तिने म्हटली नाही ना म्हणायला लागले. मग मी असा हात जोडून थांबलेलो होतो. डायरेक्ट आईवरनं शिवी दिली आणि मामासनी सगळ्यांनी हाकलून बाहेर काढले. नंतर परत आत गेल्यानंतर मग आम्ही विचारलो सर म्हटलं पायातून पडतो, फक्त सांगा आमचा इथं भाऊ आलेला आहे का, घेऊन आलेला आहे का, तुम्हाला कोण सांगितलं. मग ते आम्ही म्हटलं की शाहपुरी पोलिसांनी सांगितलेले म्हणजे इथं आणलेला आहे, सदरगाव पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे म्हणून आम्हाला सांगितलं. म्हणून त्यासाठी आले. नंतर तिने फोन 3 लावलेला म्हणायला लागले ठीक आहे तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. मग 10 वाजता आल्यानंतर तुमची भेट करून देतो म्हटले. मग ठीक आहे म्हटलं. इकडनं आल्यानंतर इथं पंचनामा करायसाठी आज आले. शनिवारी पकडलेले होते. शनिवारी पकडून आज आली पंचनामाला. सोनाच्या इथं आले. सोनाच्या वेळेत येऊन तर दुसऱ्या पोरग्याचं तयार केलं. त्यांच्या घरात पण असं झालं. त्यांच्या घरातल्यासनी कळालं नाही. तिथनं इथं आल्यानंतर आमच्या मध्यस्थी इथं घटना घडलेली आहे. मग आम्ही घरातच होतो. आम्हासनी आलेत घरातनं बाहेर जावा सगळीजण म्हटले. मी गेलो. माझी बहीण पाणी प्यालती तिथं थांबलेले. ते व्हिडिओ 3 तयार करताना त्याला एक केली. व्हिडिओ 3 तयार करून हात पिंगळे तिथनं बाहेर ढकलल्यानंतर पैसे ठेवून तिनेच तयार करायचे सबूत तयार करताना पैसे काढले आणि माझ्या भावाचं डायरेक्ट इथं डोकं आदळलं त्या काच्यावर. पैसे कोण काढलं? त्या पोलिसांनी तिनेच ठेवले. आणि त्यातला दुसरा एक पोलीस होता. मग त्याला आम्ही विचारलो तू कोण आहेस. नाही म्हणायला लागलं मी पंचनाम्यासाठी आले. मग तुझा आयडी दाखवी मला. नाही आयडी तीन काय नाही आहे. मग तू कोण आहेस आम्ही ते म्हणायला लागलो. तू कोण आहे तिथे ठेवायला लागलाय. म्हणजे तू कोण आहे म्हणायला लागल्यानंतर ते म्हणायला लागला आम्हासने काय माहित नाही, आम्हासने या पोलिसांनी घेऊन आल्यात आणि आम्हासने असं सांगितलेलं आहे. आम्ही इथं पैसे ठेवणार आणि त्यांचं त्यांनी घेऊन जाणार. मग तसं ते म्हटल्यानंतर मग तुमचा आयडी मला दाखवा म्हटलं. तुम्ही आलाय नव्हतं कर्नाटकामधून, तुमचा आयडी दाखवा. आयडी पण दाखवला ना आमच्याकडे आयडी पण आहे. तो पैसे ठेवत होता आणि हिने काय पैसे काढायला आले. आल्यानंतर घावलं, पैसे घेतलेत आणि डायरेक्ट माझ्या भावाचं इथं डोकं आदू काही म्हणून आणि डायरेक्ट इथनं नेलं. मग माझी बहीण तीन अडवायला लागली तिथं व्हिडिओ 3 तयार करताना. माझ्या बहिणीसने ते मारलं गळ्यातलं पहिले मंगळसूत्र ओढले डायरेक्ट. म्हणजे बांधण्यामध्ये हात लागला आणि तुटलेलं होते तिथं. मग डायरेक्ट इथनं नेलं. आम्ही व्हिडिओ पण तयार केलेला आहे. खोटं बोलला असले की तुम्हीच हे करा. आम्ही नाही म्हणत नाही. माझ्या भावांना गुन्हा केलाय ना तुम्ही सिद्ध करा आणि काय इथे पुढचं कारवाई तयार करा. पण गुन्हा न केल्यामुळे घरच्यासनी पण बायकासनी हात उचलणे चुकीचं आहे. लेडीज यावं तिने हात उचलले की चाललं. तुम्ही जेंट्स असून का उचलला. त्यामुळे आम्ही तिथं त्यांना अडवल्यावर शाहपुरी पोलीस त्या मी ऑनलाईन 112ला फोन लावलो. तिने म्हटली तुम्हाला मदत हवा असेल तर एक दाबा. आम्ही एक दाबलो शाहपुरी पोलीस स्टेशनला. मग आम्ही म्हटलं इथं अशा आल्यात मग तुम्ही या. मग इथे काय तिने आले. मग यांनासनी घेऊन गेले तिथं शाहपुरी पोलीस स्टेशनवर. आम्हाला थांबवलं नाही. त्यांचं त्यांनी बोलले तर आम्हाला बाहेरच थांबवले. बोलूच देणार काय ते शाहपुरी पोलिसांनी पण. मग तिने म्हटले तुम्ही दंगा करू नका, काय होते ते चांगल्यासाठी होते. म्हटलं तर चांगल्यासाठी कुठलं म्हटलं. हे तिने पैसे ठेवणार म्हटलं त्यांच्याकडे सबूत नाही आहे. तिनेच पैसे ते ठेवणार, तिनेच तयार करणार सबूत हे चुकीचं आहे. मारहाण करणं हे चुकीचं आहे म्हटलं. लेडीज असणे पण हात उचलणं चुकीचं आहे म्हटलं. कुठलाही पोलिसांनी लेडीजांवर हात उचलू शकत नाही. कुठलाही उचलत नाही. तरी पण मला तिथनं अडवून त्याने बाहेर हाकलले. असा पकडून त्याने डायरेक्ट बाहेर ढकलले शाहपुरी पोलीस स्टेशन. आमचं ऐकून पण घेणार. आम्ही म्हटलं आमचा कंप्लेंट घ्या. आमचं कंप्लेंट घ्या. मग यांना इथनं पाठवा. तरी पण तिने कंप्लेंट घेणार ना. आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही तसं. मी म्हटलं का नाही तुला काय कळतंय, नाही तर तुला पण आत टाकील हा धमकी देऊन का नाही आम्हाला बाहेर काढलं. कोण? शाहपुरी पोलिसांनी. काय झालं मामा इथं काय झालं? काय नेमकं म्हणजे डिपार्टमेंट कर्नाटकची 5-6 पोलिस 5-6 जण आले. आरोपीला आमच्या घेऊन आले. घेऊन आल्यानंतर बारकी पोरं होती. आम्ही तर नव्हतो. पोरं रडायला म्हणून आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही आलो. तोपर्यंत तिथं घटना घडलेली. अशी घटना घडली की बिन
काय विचारता कर्नाटक पोलीस डायरेक्ट धडधडीत महाराष्ट्राच्या इथं येतो आणि दुसरा आरोपी आहे म्हणून आरोपीच्या घरात घुसून आरोपींच्या बायकासनी पण मारतो, घरातली तोडफोड करतो. हे का तर महाराष्ट्राचा पोलीस आल्यानंतर, कर्नाटकचा पोलीस महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्या जी हद्द आहे त्या डिव्हिजनमधनं एका कॉन्स्टेबल या SP या कोण बी असू एका व्यक्तीला घेऊन येऊन समाधान थांबवून काय आहे ते खरी गोष्ट आहे ती करायला पाहिजे. जी खरी गोष्ट नाही आहे ती खोटी गोष्ट करून डिपार्टमेंट खाकी वर्दीचा उल्लंघन करू नका म्हणतोय आम्ही. का जो गुन्हा करतोय हे आम्हाला पण मान्य, गुन्हेगार आहेच तो तुमच्या पण नजरेत गुन्हेगार आणि आमच्या पण नजरेत गुन्हेगार आहे. कारण ऐसा नाही की प्रत्येक टायमाला तोच गुन्हा करत असतो. तो आज त्याची बायका पोर आहे, त्याची बायको नाही म्हणून आम्ही त्याला सहन करायला लागलो, तो खुळा झाल्यासारखा करायला लागलाय हे आम्हाला मान्य आहे. तो दारू पितोय, दंगा करतोय, खरं ही गोष्ट करणं आता तो केला कधी 10 वर्षाच्या आधी केलेली गोष्ट. त्या 10 वर्षाच्या आधीच्या गोष्टी जर तुम्ही उल्लंघन कर्नाटकमध्ये दाखवून आणि महाराष्ट्रामध्ये येऊन लेडीजला मारहाण करून इथनं बळानं जबरदस्ती करून माणसाला उचलून घेऊन जाता, हे कुठलं आहे? तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत्यानंतर तुम्ही कमीत कमी एक डिपार्टमेंटला एखादी NC एखादी गोष्ट सांगून तुम्ही आरोपीच्या घरात जायला पाहिजे. तुम्ही इथं आल्यानंतर पण माणसाला कोऑपरेट करत नाही. या तिथं कर्नाटकमध्ये पण गेल्यानंतर अहो इज्जत नाही, बाई माणसाला तुझ्या आईचं शिवी देत्या काय आहे? मग आज आम्ही कर्नाटकची माणसं जर महाराष्ट्राच्या पोलिसापाशी आली आणि महाराष्ट्र पोलिसांनी जरी ही शब्द जर वापरला तर कर्नाटकच्या चांगलं वाटेल का डिपार्टमेंटला? आणि आमच्या माणसाला जर शिवी दिली महाराष्ट्राच्याला तर कर्नाटकमध्ये चालेल का? हे आमचा उद्देश आहे. हे असं व्हावं नाही, जे डिपार्टमेंट आहे ते योग्यच करावं. हे कर्नाटक पोलीस गुल्लकड नुसतं पैशाचा लालच आहे. आम्ही गेलो शनिवारी तर रात्री आम्ही सांगायला लागलो की आमच्या आरोपीनं काय केले आम्हाला सांगा. तर यांनी काय म्हणतात भांडणं केलं, एक जण सांगतोय, एक जण म्हणतोय लॉबरी केलंय, एक जण म्हणतोय चेन मॅचिंग केलंय. अहो 5 जण तुम्ही 5 गोष्टी सांगायला लागल्यावर आम्ही नासमज माणूस, एकटा माणूस, आम्ही काय विचार करणार की ह्यानं केलंय का ते केलंय का ते केलंय, कुठली गोष्ट केली म्हणून आम्ही खरं सांगायचं. अहो डिपार्टमेंट ह्याच्यासाठी आहे की नागरिकांसाठी संरक्षणसाठी आहे, जनताचं उल्लंघन करायसाठी नाही आहे डिपार्टमेंट. आणि डिपार्टमेंटला कुठल्याही डिपार्टमेंटला ताळमेळ नाही आहे. वर्दीची अशी गमंडी आहे की त्याच्या यायला तो राजा आहे आणि पब्लिक ही सगळी कचरा आहे. कायदा त्यांच्या हातात दिलाय म्हणून त्यांनी कायद्यानं सगळं वर्दीचा रोग घालतात प्रत्येक गोष्टीला. नाही हो, गोरगरिबाचं पण ऐका काय तर. हे माझा एवढाच उद्देश आहे. जय महाराष्ट्र. काय झालेलं दीदी? मी तर थांबलेलो आणि सगळीजण असं पैसे ते ठेवत होते तिने तिजोरीतलं काढून. मी गेलो तर व्हिडिओ करत होतो तर मला त्या पोलिसांनी असं धरला आणि केस धरून मला बाहेर टाकला. मी तिथं पडलो तरी मी थांबलो तरी मला इथं थांबायचं नाही, सगळी बाहेर जायचं म्हणलं. मग आम्ही सगळी बाहेर गेलो तरी असं हे करत होता, तो असं मारायचं नाही होतं आमच्या अंगावर. आम्ही सगळी तर थांबलेलो तर हक्काला असते ना मारून आम्हाला. कोण कोण होतं तुम्ही इथं? मी होतो, माझी मामी होती, माझी मम्मी ती नव्हती आणि ही सगळी तिथं थांबलेली आणि मी आत होतो आणि मी व्हिडिओ करत होतो. तर त्या पोलीस मी पैसे काढतील तर स्वतः बघितलं तर त्यांनी मला, मी फोटो काढताना त्यांनी मला हक्करीत फोन असा घेतला, त्यांनी असं हात पिंगीत माझा. पैसे काढतो कसलं पैसे? ते कसलं ते ठेवत होते पैसे सगळं असं ह्याच्यामध्ये काढून सगळीतलं आणि मी तर पाणी पित होतो. कोण ठेवत होतं? ते पोलिस, कुठलं पैसे? ते कर्नाटक मधली पोलिस ते पैसे काढून ठेवत होते आणि मी कसलं पैसे काढायचं मला. मी इथंच समोर व्हिडिओ केलो तर त्यांना व्हिडिओ का दिला, असा फोन घेतली आणि असा पिंगायचा माझ्या मामाला मारलीत माझ्या समोर आणि ते काचाबीचा फोडलीत तिने आणि मला म्हणली तुला कोण पाठवली तर व्हिडिओ करायला म्हणून. मला बाहेर आपल्याला माझे केस मला आपटलीत बाहेर. मग मी बाहेर गेलो. काय झालेलं इथं आता? हे जर आपण मला आले आम्ही पाणी पित होतो आत जाऊन. मला म्हणले तुम्ही चला घरातनं बाहेर निघला, कोण घरात थांबायचं पण नाही, कोण नाही. आता मी गेलो बाहेर, मग त्यांनी आलं इथं पैसे ठेवलं ते तुझीमध्ये न काढलं असं बुडून कसे ठेवत होतं. मग मी म्हणलं कशाला तर काढायला लागले सर तुम्ही ठेवून पैसे एवढं मोठं, तुम्ही पोटं घ्यायला आले ना, मग पोटं घ्या, मग कशाला ढकला करायला लागला सर पैसे कशाला मला मारून माझ्या धीराला मारून मग आत ढकलून तर मारून आताला लागूनच केले त्यांनी. मी व्हिडिओ करायला तर माझा हात पिंगळून माझा हात मला ढकलून त्याला व्हिडिओ करायला दिला नाही मला. मग कशाला पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं कोण तुम्हाला व्हिडिओ करून पैसे ठेवून काढून नाही काय नाही तुम्ही कशाला ठेवलं असं म्हणून मी सांगितलं. त्यांनी काय तुम्ही येऊन असं मोदी येऊ नको असं म्हणून मला पाठवले. व्हिडिओ करायला अर्धा केले, अर्धा कट करून टाकले त्यांनी. मग तिकडे गेला तर माझ्या दिराला घेऊन गाडीवरून थांबा म्हणून पोलिसला थांबवून सांगतो तुम्ही तिथे काय करतो बघतो म्हणून. तुम्ही इथे हे नाटके करायला लागले ना, व तिथे जाऊन आम्ही काय करतो काय नाही म्हणून सांगितले मला. मग त्याला सांगितले असू दे म्हणून आमच्या नवऱ्याला सांगतो आमच्या दिराला सोडा म्हणून या लागले, पोलीस या लागले थांबा म्हणून सांगितले तेवढं. आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ऍप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या.